आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासीय भाऊसाहेब एम.डी. सिसोदे कला वाणिज्य आणि डॉक्टर उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालय नरडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदखेडा तालुक्यातील दत्तक गाव विटाई येथे 15 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये शाश्वत विकासासाठी युवक या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन गावातील माजी सैनिक परिवारातील सदस्य माजी नायब तहसीलदार श्री सुरेश उत्तमराव खैरनार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रा.वी.शी.प्र. मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सिसोदे यांनी भूषवले। कार्यक्रमात जिल्हा परिषद माजी सदस्य संजीवनी सिसोदे, सरपंच लीलाधर खैरनार, उपसरपंच मनीषा पाटील, रंजनाबाई शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य माधव अहिरे, ग्रामपंचायत सदस्य चिंतामण खैरनार, माननीय सरपंच संदीप पाटील, माननीय ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिरसाट, भास्कर शिरसाट, सदस्य विकासो सतीश मालचे, सदस्य विकासो अरुण शिरसाट, सदस्य विकासो, प्राचार्य डॉक्टर पी.एस. गिरासे, मुख्याध्यापिका शीतल भामरे, जिल्हा परिषद मराठी शाळा, जयश्री बोरसे, जयश्री शिरसाट, अंगणवाडी शिक्षिका, विटाई ग्रामस्थ, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि शिबिरार्थी आदी उपस्थित होते। शिबिर कालावधीत शिबिरार्थ्यांना श्रमसंस्कारासोबत प्राध्यापक डॉक्टर मिलिंद बी. बचुटे, शिरपूर व्यक्तिमत्व विकास, प्राध्यापक एस.पी. ढाके नरडाणा, राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग, प्राध्यापक एन.एस. पाटील नरडाणा, संत वाङ्मय आणि संत ज्ञानेश्वर प्रशांत जाधव शिंदखेडा, एड्स समुपदेशन डॉक्टर सौ युगंधरा सिसोदे दौंडाईचा, महिला आरोग्य आणि दंतचिकित्सा डॉक्टर मनोज सिंग राजपूत नरडाणा, साथीचे आजार, प्राध्यापक दत्तात्रय धिवरे नरडाणा, युवा आणि राष्ट्र, प्राध्यापक डॉक्टर सी.एम. जाधव धुळे, आपले आरोग्य आपल्या हाती, प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील धुळे, भारतीय संविधान, प्राध्यापक इंद्रजित सिंग गिरासे धुळे, सेंद्रिय शेती, एपीआय श्री एन.आर. मोरे नरडाणा, सायबर गुन्हेगारी, प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी धुळे, रयतेचा राजा छत्रपती शिवराय, जगदीश देवपूरकर धुळे, आनंदी जीवन, प्राध्यापक डॉक्टर सुनील पाटील धुळे, शाश्वत विकास आदी तज्ञांचे विविध विषयावर शिबिरार्थींना मार्गदर्शन लाभत आहे। तसेच शिबिरामध्ये पाणलोट व्यवस्थापन, जलद जमीन आणि संवर्धन, परिसर स्वच्छता, बेटी बचाओ बेटी पढाओ, मतदार जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन, एड्स जाणीव जागृती आदी उपक्रम राबवले जात आहेत। प्रास्ताविक उपप्राचार्य डॉक्टर यू.जी. पाटील, सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉक्टर एन.के. पाटील यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर ए.पी. निकम, प्राध्यापक डॉक्टर यू.एस. पाटील, प्राध्यापक आर.एस. भदाने, प्राध्यापक डॉक्टर सारिका पाटील, प्राध्यापक डॉक्टर सोनाली धनराज, प्राध्यापक डॉक्टर अनिता मोरे, प्राध्यापक योगेश्वरी सावंत, प्राध्यापक हर्षा पाटील, प्राध्यापक रोहिणी सिसोदे, प्राध्यापक शिवानी लोहार, श्री आर.ओ. पाटील, सजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे, शशिकांत भामरे, शंकर सिसोदे, फारुक कुरेशी, निखिल भावसार, सचिन शिरसाट, समाधान शिरसाट, गणेश खैरनार आणि कैलास पवार यांनी परिश्रम घेतले। नरडाणा मध्ये सिसोदे महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजना शिबिर अंतर्गत विटाईमध्ये शिबिर सुरू आहे। या शिबिराचा उद्देश युवकांना श्रमदान, शारीरिक बौद्धिक विकास होऊन देशप्रेम जागरूक व्हावे हा आहे आणि त्या दृष्टीने माझं महाविद्यालय जानेवारी तर 21 जानेवारी या 7 दिवसाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आयोजित शिबिरात आपले स्वागत करतो। मानव संसाधन मंत्रालयाने 1969-70च्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रप्रेमाने भारत युवक तयार व्हावा आणि समाजसेवेसाठी त्याला तत्परता स्वीकारता यावी आणि त्या पद्धतीचा युवा पिढी तयार व्हावी या अनुषंगानं या ठिकाणी शाळा महाविद्यालयातून राष्ट्रीय सेवा योजनेची एककं सुरू करण्यात आली आणि ते बघता बघता शेकडो महाविद्यालयात आणि शाळांमध्ये सुरू करण्यात आली, पण आज ती लाखोच्या संख्येने शाळा महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरू आहे। याच्यातून मुख्य हेतू युवकांना
नियमित शिक्षणाबरोबर महाविद्यालय त्या कैलासवासी महदी सिसोदे कला वाणिज्य महाविद्यालय तथा डॉक्टर उषाताई तनपुरे महाविद्यालय यांच्या व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी विटाई या गावात विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. 15 तारखेला माजी सैनिक पवार यांच्या हस्ते या NSS श्रम शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्ष म्हणून आमच्या महाविद्यालयाचे ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संजय कुमार मधुकरराव सिसोदे व प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय प्राचार्य सारिका पाटील. मी राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रम अधिकारी आहे आणि आमचा कॅम्प 15 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत मिठाई या गावात आहे. आम्ही लोकसहभाग आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने पूर्ण ग्राम स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि विद्यार्थ्यांकडनं पण ते आम्ही करून घेत आहोत. साक्षरता अभियान तसंच व्यक्तिमत्व विकास आरोग्य या सर्व बाबी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो आणि शिकवतो पण आहे. यासाठी सहकार्य प्राचार्य संस्थेचं नाव यासाठी आमच्या कॉलेजचे प्राचार्य शिक्षक वृंद चेअरमन यांनी सगळ्यांनी आम्हाला आणि ग्रामस्थांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्या पद्धतीने आमचा कार्यक्रम दैनंदिन सुरू आहे. बरोबर. 5वा दिवस आहे आणि आज आम्ही इथं कालिका माता मंदिराजवळ साफसफाई करायला आलो होतो आणि आम्हाला दुपारी जेवणाच्या नंतर व्याख्यान पेपर येतात आणि एक व्याख्यान त्यांनी आम्हाला एड्सच्या बद्दल माहिती पण दिली होती आणि ती आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरली. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा. आपण पाहताय शिंदखेडा माझा TV न्यूज, जे सत्य तीच बातमी.